ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण भागामधून प्रस्तावित 66 किलोमीटर बाह्य परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता वादाचं स्वरूप आलंय। मातोरी आणि मुंगसरे इथे जमीन मोजणीच्या दरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी ग्रामस्थांच्या घरामध्ये घुसून मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला। या घटनेचे काही व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। माहितीनुसार रिंग रोडसाठी दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन, मखमलाबाद, गवळणे तसेच सारूळ, जलालपूर, महादेवपूर, ढकांबे आणि विंचुरगवळी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन प्रस्तावित आहे। या प्रक्रियेला विरोध करत अनेक शेतकरी न्यायालयामध्ये गेले आहेत। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। असे असताना देखील शुक्रवारी रात्री ग्रामस्थांना व्हॉट्सअॅपद्वारे जमीन मोजणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। शनिवारी 2 मे रोजी सकाळी 9:30 वाजता मतमोजणीसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी पवन दत्ता, तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। यावेळी ग्रामस्थांनी मतमोजणीला विरोध दर्शवत आंदोलन केलं। या दरम्यान धक्काबुक्की आणि गोंधळ उडाल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनानं जबरदस्तीनं मोजणी करण्याचा प्रयत्न केला आणि विरोध करणाऱ्या काही ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण करण्यात आली। दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले। कोणतीही मारहाण झालेली नसल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान या घटनेमुळे रिंग रोड भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसतात। शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। आगामी काळामध्ये प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। किरण आहेर, C24 तास, नाशिक।